तुमचा ढोकळा देखील प्रत्येक वेळेला फसतो का? असा स्पॉन्जी, जाळीदार ढोकळा तयार होत नाही का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. तुमचा ढोकळा देखील छानच तयार होईल. नमस्कार, मी मानसी. माझी पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटसारखा स्पॉन्जी, मऊसूत, जाळीदार असा ढोकळा. खूपच चवीला अप्रतिम असा हा ढोकळा तयार झालेला आहे. छान जाळी पडली आहे. अगदी स्पॉन्जी असा ढोकळा तयार झालाय. तर मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर का तुम्ही हा ढोकळा तयार केलात, तर तुमचाही ढोकळा याच पद्धतीचा जाळीदार मऊसूत तयार होईल. तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 कप इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. रेडीमेड घ्या किंवा घरचं असेल तरीही चालेल. फक्त ते चाळून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये 2 चमचे साखर, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा निंबू फूल घेतलेला आहे, म्हणजे सॅट्रिक ॲसिड. तुमच्याकडे जर का ते नसेल तर तुम्ही इथे 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस देखील घेऊ शकता. आता 2 चिमूटभर फक्त मी हळद घेतलेली आहे. हळद अगदी थोडीशी घ्यायची आहे, नाहीतर ढोकळा आपला लालसर होऊ शकतो. इथे आता सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स मी मिक्स करून घेतलेले आहेत. आता ज्या कपने पीठ मोजून घेतलेलं त्याच कपने 1 कप पाणी घेतलंय. थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि बॅटर छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. साधारण 5 ते 6 मिनिटं बॅटर आपण फेटून घेणार आहोत. म्हणजे आपला ढोकळा छान हलका-फुलका आणि जाळीदार तयार होतो. तर इथे मला अर्धा कप इतकंच पाणी लागलेलं आहे. 1 कप पिठासाठी अर्धा कप पाणी इथे लागलेलं आहे. तर अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंतच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. फार पातळही नकोय आणि फार घट्टही नको आहे. तर इथे मी छान बॅटर आपलं हे फेटून घेतलेलं आहे. आता यावर मी झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी साईडला ठेवते. तोवर आपण आपली बाकीची तयारी करून घेऊया. मी आज केक टिनमध्ये हा ढोकळा करते. तर केक टिनला ऑइलने ग्रीस करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एका कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलंय. त्यामध्ये ढोकळा आपण वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. बॅटर पुन्हा एकदा जरा मिक्स करून घेते, साधारण 1 मिनिटभर. आता यामध्ये जाईल तेल. तर इथे पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्याने साधारण 2 चमचे इतकं मी तेल घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊयात तेल आणि सगळ्यात शेवटी इथे आपण बेकिंग सोडा, म्हणजे जो आपला खाण्याचा सोडा असतो, तो इथे आपण घालणार आहोत. बरेच जणांना यामध्ये इनो सुद्धा घालतात, तर तुम्ही इनो घातलं तरीही चालेल. एक जो छोटा सॅशेट येतो, तो पूर्ण सॅशेट इथे आपल्याला वापरावा लागेल. पण मी इथे आज बेकिंग सोडा वापरते. अर्धा चमचा सोडा घेतलाय, त्यावर 1 चमचा पाणी घालायचं, म्हणजे सोडा छान ॲक्टिव्हेट होतो. आणि किती बॅटर छान फुलून आलंय बघा. लगेचच सोडा छान मिक्स करून घ्यायचा. साधारण 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण आपल्या बॅटरमध्ये सोडा इथे मिक्स होईल. लगेचच याला आपण आपल्या तयार टीनमध्ये घालून घेऊयात. ओव्हर मिक्स करायचं नाहीये, नाहीतर सोड्याची जी पॉवर आहे ती निघून जाईल. ही प्रोसिजर अगदी फास्ट करायची आहे, तरच आपला ढोकळा इथे छान फुलून येतो. तर आता मी 2 मिनिटं फेटून घेतलं आणि आपल्या टीनमध्ये हे ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते घालून घेतलंय. आणि आता आपलं जे पाणी आपण उकळवत ठेवलेलं त्यामध्ये एखादा स्टँड रिंग ठेवायची आणि त्यावर आपला ढोकळ्याचा टीन ठेवून घ्यायचा आहे. तर इथे आता मी साधारण 20 ते 25 मिनिटांसाठी याला कव्हर करून घेऊन लो टू मीडियम फ्लेमवर छान असा वाफवून घेणार आहे ढोकळा आपला. गॅस जराही फास्ट करायचा नाहीये. लो टू मीडियम फ्लेमच्या मध्येच आपल्याला गॅस ठेवायचा आहे. आणि इथे 25 मिनिटांनी ढोकळा आपला छान वाफवून निघालेला आहे. इथे नाईफ देखील अगदी क्लिअर निघालेली आहे आणि मस्त ढोकळा आपला इथे वाफवला गेलाय. रूम टेम्परेचरला गार करून घेऊयात आपण. तोवर याची एक फोडणी तयार करून घेऊयात. पॅनमध्ये इथे मी 1 चमचा तेल घेतलेला आहे. तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी, मोहरी तडतडली की 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 2 ते 3 मिरच्या मी अशा छोट्या कट करून घेतल्यात. तुम्ही उभ्या चिरल्यात तरीही चालतील. फोडणी छान तयार झाली इथे, की यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घालायचं आहे. मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. आणि ह्याला एक उकळी आणायची. मग यामध्ये 2 चमचे साखर आणि अगदी पाव चमचा इतकं मी मीठ घातलेलं आहे. आणि मस्त अशी आपली ही फोडणी देखील तयार झालेली आहे. आता हे जे पाणी आपण तयार केलेलं आहे, हे आपण आपल्या ढोकळ्यावर घालून घेऊयात. यानेच आपला ढोकळा छान मऊसूत असा आपल्याला खाताना लागतो आणि ती आंबट गोड जी चव असते, ती आपल्या ढोकळ्याला इथे याने येणार आहे. आता ढोकळा गार झालाय, डिमोल्ड करून घेते एका ट्रेमध्ये. आणि काय भारी इथे दिसतोय बघा ढोकळा आपला. मस्त स्पॉन्जी अगदी कापसासारखा आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. कट करून घेऊयात आता. आणि ही जी फोडणी आपली आहे ती आधी यावर मी घालून घेते. तर हे पाणी असं सगळीकडे स्प्रेड करायचं आहे.
जितकं पाणी या ढोकळ्यामध्ये मुरेल ना, तितकाच आपला ढोकळा छान स्पॉन्जी असा तयार होतो. मऊ, लुसलुशीत, खाताना देखील तितकाच अप्रतिम असा हा ढोकळा लागतो. अगदी दात नसणारे सुद्धा मस्त हा ढोकळा छान खाऊ शकतात. तर इथे आता जी फोडणी आहे ती सगळीकडे मी घालून घेतली आहे. पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे ते आपल्या ढोकळ्याने. तर इथे आता कट करून दाखवते तुम्हाला आणि किती भारी आपला ढोकळा इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय. अगदी मस्त इथे कट होतोय. आणि अगदी मार्केटसारखाच आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. मी सांगितलेल्या या प्रमाणात ना एकदा तुम्ही नक्की करून पहा. तर इथे एक पीस तुम्हाला जवळून दाखवते. तर हे बघा किती छान जाळी पडली आपल्या ढोकळ्याला आणि किती स्पॉन्जी हा झालेला आहे बघा. तुम्हाला तोडून देखील दाखवते. आतपर्यंत याला छान अशी जाळी पडलेली आहे आणि जबरदस्त ढोकळा आपला तयार झालाय. तर एकदा या पद्धतीने, या प्रमाणात नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.